तर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होणार आहे। कारण यावेळी अध्यक्षपदासाठी थेट लढत असणार आहे अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये। 3 टर्म अध्यक्ष राहिलेल्या अजितदादांना यावेळी मुरलीधर मोहोळ यांचं अध्यक्षपदासाठी आव्हान असणार आहे। महायुतीतील 2 महत्त्वाचे नेते या निवडणुकीमध्ये एकमेकांसमोर उभे राहिल्यामुळे यांनी निवडणुकीची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे। पाहूया दादा विरुद्ध अण्णा असा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठीचा सामना कसा रंगणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नागरी हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ दोघांचंही राजकारणाचं मैदान पुणे। महायुतीत दोघांचे पक्ष एकत्र, पण याच दोघांनी आता खेळाच्या आखाड्यात एकमेकांविरोधात शड्डू ठोकलाय। निमित्त आहे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीचं। 2013 पासून म्हणजेच मागील 12 वर्षांपासून म्हणजे जवळपास 3 टर्म अजित पवार या संघटनेचे अध्यक्ष आहेत। मात्र यावेळची निवडणूक अजित पवारांना आव्हानात्मक असणार आहे। यावेळी त्यांच्या समोर मुरलीधर मोहोळ यांनी शड्डू ठोकत अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलाय। 2 नोव्हेंबरला निवडणूक आहे। तर तमाम महाराष्ट्रातले सर्व कुस्तीगीर असतील, खेळाडू असतील, अनेक संघटना असतील, सर्वांची इच्छा होती की 2 नोव्हेंबरला जी महाराष्ट्र ऑलिम्पिकची इलेक्शनची निवडणूक आहे, ह्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदासाठी एक खेळाडू हा अध्यक्ष राहिला पाहिजे। तर सर्वांचा आग्रह होता की अण्णांना, कुस्तीगीरांचा, संघटनेचा, अनेक खेळातल्या संघटनेचा की अण्णा तुम्ही अध्यक्ष व्हावं ही आमची इच्छा आहे। त्यानुसार अण्णांनी हा निर्णय घेतलेला आहे। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची निवडणूक 2 नोव्हेंबरला पुण्यात होणार आहे। यासाठी अर्ज भरण्याची उद्या अखेरची तारीख आहे। या असोसिएशनच्या 21 पदांसाठी निवडणूक होणार आहे। राज्यातील पात्र 31 पैकी 30 संघटनांचे प्रत्येकी 2 असे 60 प्रतिनिधी या असोसिएशनचे मतदार आहेत। यात अध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची ठरणार आहे। ताई, तुम्हाला पण जर फॉर्म भरता येत असेल तर आपण पण भरू शकता। ही लोकशाही आहे, प्रत्येकाला फॉर्म भरण्याचा अधिकार आहे आणि जे तिथले मतदार आहेत ते मतदार त्याबद्दलचा निर्णय घेतील। अजित पवार, मुरलीधर मोहोळ यांच्याशिवाय महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदासाठी आमदार संदीप जोशी अर्ज भरणार आहेत। तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी माजी खासदार मनोज कोटक हे अर्ज भरणार असल्याची माहिती आहे। राजकीय नेत्यांच्या एंट्रीमुळे या निवडणुकीच्या आखाड्याला रंगत चढणार आहे। वेदांत नेब, ABP माझा, मुंबई।